आणि तुम्ही इथे आपल्या घराची अवस्था बघू शकता, कसा सीन झालाय तो, तळामळा झालाय. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कविता पाटील ब्लॉगमध्ये. हां, मला काय बोलते, मला काय बोलते, तुम्हालाच बोलते. त्यांच्या काकी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमच्या चिन्मयच्या काय झाल्या फोड्या बिड्या, आता काढून कशा दिसतील फोड्या बिड्या तुझ्या सावला. घे रे शंभळ्या, धर टावेल भरशील तू. आता रुमाल घे तुझा. आला छोडू दादा आला आपला. पिशवी बघायला आली तर माझ्या आतंकनाची पिशवी. त्यांना दादा बी तसे काय घेणं देणार नाही, त्यांना फक्त खाऊ पाहिजे. हे बघा हा पण पिशवीला वाज घ्यायला आले. बैलांनो दादा आले जा अख्ख्या दिवसांच्या, त्याला भेटा. त्या नाही पिशव्या बघता नाही कोणी बाहेर शायल्यावर. हा बघा चालला कामावर. आज मोनिशला थोडासा लेट झाला कामावर जायला. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी हा बुधवारी दुसरा ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे संध्याकाळी. तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत. ओके, आता चिन्मय पण आला आहे कामावरून, जस्ट आला आहे तो. आणि मग आता त्याच्यासाठी चाय वगैरे एकीकडे बनवत ठेवते. त्याला नाश्त्यामध्ये आता अंडा आणि ब्रेड पाहिजे. म्हणजे ब्रेड मी रात्री आणलेलं ना पॅकेट म्हणून द्यायचं होतं म्हणून. तर त्याच्यातून आता 4-5 ब्रेड उरलेत. तर बरं आमलेट आणि ब्रेड त्याला देते. आता बघा मी ते सोफ्यावर येऊन बसले, याला किती अडचण झाली बघा. चला आता संध्याकाळची वेळ झाली मस्त. आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते तुम्हाला मी आजच्या या ब्लॉगमध्ये देईन. सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून जेणेकरून संध्याकाळी 4 झाली. विसरलो मी पण विसरली मंडळी या बोंग्याच्या नंतर. इंट्रो द्यायला घेतलं, याला कशाचं फेफडा येते काय माहिती. तर जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असतील आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचं ब्लॉग छान असं बघू शकाल. चापता वेळ बैला सोप्यावर बसल्यावर काय फेफडायला कारण ते फॅन चालू करते. फॅन बंद होता, व्हिडिओ शूट करायला घेतलं, जाम गरम झालं लगेच. एवढा पाऊस पडतोय तरी पण. चला आता याला पटपट नाश्ता देते आणि मग लगेच झाडलोट करून घेते आणि मग बाजारात जाऊन येते. कारण की आज आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार आहे. तर भाजीपाला वगैरे काय काय लागेल ते आणायचं आहे त्याच्यामुळे. कामावर आला ना का तर पहिले पबजी काय त्या गाव असतो तू. बाबा 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 कामावर आले तू, काही खा पाहिले जीवाला, बस जरा शांतीशा. मोबाईल गाव असते त्यांच्या फटीनं तो. त्याच्याकडे बघा मंडळ वर्षी बघा किती पेरू तोडल्यात मगाशी. अख्खा ताट भरलाय, पण सगळे खारुदाईने खाल्ले ना अर्ध. खावंच नको, पाऊस पडलेला तर चांगले पण लागणार नाही. बाबू तुला गारगार वाटते का आता? लकी गारगार वाटते तुला बाबू? गारगार वाटते? पाऊस पडायला लागल्यापासून लकीची मस्ती कमी झाली लगेच. चिन्मय डायरेक्ट कोपराच गावस्त बसायला तो. थंडी लागते काय तुला? कधीपासून ठेवलेली चहा, झाडू मारायचे म्हणून उचलले मी. चला आता इथे ठेवलाय मस्त चहा बनवत संध्याकाळचा. ओके काय रे ब्रेड ना येते का अंडा? थांब आमलेट बनवायला लागेल, चहा प्या आधी तोपर्यंत. चला मंडळी या तुम्ही पण आता संध्याकाळचा चहा प्यायला मस्त. ओके पाऊस सुरू होतोय पुन्हा थांबतोय, सुरू होतोय पुन्हा थांबतोय. पावसा जा रे बाबा, नाही तर आमच्या घरात पाणी भरलं आता. मंडळी या आता तुम्ही पण चहा प्यायला संध्याकाळचा. आता झाडलोट पण करायची आहे. ओके आता किती झाडलोट करायला. कधीपासून ना सामानवरती न्यायचं काम सुरू होतं आमचं, ते तुम्हाला काही दाखवलं नाही. जेव्हा सोफा वगैरे करू तेव्हा दाखवू. जी छोटे मोठे काही सामानं होते ना ते नेऊन ठेवली वर, नाहीतर मग घाई गडबड नको. बरं पाणी बिणी भरला तर तू घे. चल आमलेट बनवते तुला एक. मुनीश अजून ना आला. मुनीश काहीतरी 7:30-8पर्यंत येईल. त्याला आता चिन्मयला लागले भूक, कामावरून आलं येतात. तर त्याला आता देते ब्रेड आणि ऑमलेट बनवून. सकाळी मोनिश पण नाश्ता करून गेला आहे ब्रेड आणि ऑमलेटचाच, आणि टिफिनला पण तेच घेऊन गेला आहे तो. त्याला ब्रेड आणि ऑमलेट खूप जास्त आवडतो. पण दोघांच्या ऑमलेटची चॉईस वेगवेगळी आहे का. मोनिशला कांदा टोमॅटो मिरची घालून ऑमलेट आवडतो आणि चिन्मयला प्लेन म्हणजे विदाऊट कांद्याचं. असा टम्मा फुगला आहे बघा तो.
कसं आहे माहिती आहे का, पाऊस पडायला लागला ना की माणसाला भूक जास्त लागते. माणूस कसं पाणी कमी पितो आता पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे ठीक आहे, कामावरून आल्यावर थोडाफार हलका फुलका काहीतरी नाश्ता असा चांगलं वाटतं जरा. ओ अब इसको पलटी कैसा करेगा हम, ये तो टूट गया. ओ भाई साहब, हो गया पलटी हो गया. चला 4 कट मारते, तेव्हा कुठे जाऊन त्याला ब्रेडमध्ये घालून तो खाता येईल ना. चिन्मयचं आमच्या खाण्यापिण्यावरचं असं काय नाही का हेच पाहिजे तेच पाहिजे, त्याला भाजी पण कोणती पण चालते. पण आमच्या मोनिशला ना जर मच्छी मटनमध्ये नॉनव्हेजमध्ये जर तुम्ही विचारलं ना तर सगळ्या गोष्टी खातो तो. फक्त त्याला ज्या मच्छीमध्ये काटे असतात ना ती मच्छी नाही आवडत. हा का, चिन्मयचा पण तोच प्रॉब्लेम आहे. बाकी आमच्या मोनिशला जर तुम्ही व्हेज काही विचारलं ना तर आमचा मोनिश फक्त 2 ते 3 पदार्थच सांगेल तुम्हाला. पनीर, भेंडीची भाजी आणि वरण भात, लोणचा, पापड त्याचं जाम फेवरेट आहे आणि मिरची. त्याला सगळ्या भाज्याच नाही आवडत, पण आमच्या चिन्मय सगळ्या भाज्या खातो. चल आता ब्रेड गरम करते जरा. 4 ब्रेड होते, बाकीचे 4-5 होते ब्रेड. सकाळी मोनिशला दिले, बाकीचे होते ते. टिफिनमध्ये पण तो ब्रेड आणि अंडाच घेऊन गेला आहे आज, आणि नाश्ता पण तो तेच करून गेला आहे. घे रे शंभड्या, दार टावेल भरशील तू. आता रुमाल घे तुझा. थंड्या पाण्याने कोण अंग डोळा सांगते तुला सकाळच्या. आता खा. या मंडळी तुम्ही पण आता ब्रेड आणि आमलेट खायला संध्याकाळचा नाश्ता. चिन्मय भाऊ आला ना का, पप्पा आले ना की सोफावरती न्यायचं आहे का, आणि मशीन. कंपनी ना आता 6:30 वाजलेत संध्याकाळचे. मी पण आता पटपट खाऊन घेते आणि आठवडी बाजारात जाते. हे बघा आपली फॅमिली मेंबर. कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. तू पावसात भिजते का? पण पाऊस पडतोय. पाऊसमध्ये भिजायला काय मज्जा येते. मज्जा येते. तुझ्या एवढी होती ना तेव्हा आम्ही पण असंच भिजायचो. पण आता काय लग्न झालं, आता आमच्यावर जबाबदाऱ्या पडल्या आहेत, त्याच्यामुळे काय तुमच्यासारखा मनसोक्त भिजता नाहीये. कुठे चालले इकडे तू? शाळा सुरू झाली ना? हो. अभ्यास वगैरे कर मस्त. हो, मी आता अभ्यास करून डायरेक्ट 5:30ला येते आणि खालती मग खेळते. अच्छा, ट्युशनला जातेस का? हो. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कविता पाटील ब्लॉगमध्ये. हा. तर मला काय बोलते? हा, मला काय बोलते? तुम्हालाच बोलते. त्यांच्या काकी चॅनलला बोलते. सबस्क्राईब करा. काकी बोलते. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचे व्हिडिओज थँक्यू. धन्यवाद. चल बाय. काय खातेस, पाणीपुरी वगैरे? थँक्यू. बाय. चल बाय. बाय. मंडळी, समोर इथे आठवडी बाजार लागला आहे भाजीपाल्याचा. त्या मार्केटमध्ये भरपूर काही वस्तू असतात, पण आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे पडायचं. काय का तू रिटर्न आलीस? तू काय रिटर्न आलीस? भावाला बोलवायला गेली. अच्छा. चला आता आलेले आठवडी बाजारामध्ये. बरं पाऊस नाही आहे म्हणून मी गाडी घेऊन आली, पण आता पुन्हा पाऊस आला आहे. चला आता पटपट घेते आठवडी बाजारातून सामान आणि मग मी घेते. शेवग्याच्या शेंगा कशा आहेत दादा? ओ दादा, शेवग्याच्या शेंगा कशा आहेत? 30 रुपये पाव. महाग झाले की काय पाऊस पडला तर? 20 रुपये पाव होते, 30 रुपये झाले. फ्लावर कसा आहे? अरे देवा, सगळ्याच भाज्या महाग झाल्यात काय. हुआ क्या ज्यादा हुआ कम हुआ? भैया नरम वरम मत लो भैया. कांटा किधर है आपका? कांटा तो दिख नहीं रहा है. मेरे को दिख रहा है, आपको भी दिखाऊं? तो कस्टमर को दिखना चाहिए ना मेन. आपको नहीं दिखेगा तो चलेगा. चला मंडळी, मार्केट तर आज काही एवढं लागलं नाही कारण की पाऊस खूप जास्त पडतोय, त्याच्यामुळे घेतले मी आता थोडासा भाजीपाला. दादा वांगे कसे आहेत? हे दादा वांगे कसे आहेत? वांगी कसे आहेत? सफेद वांगी बघा मस्त. आता जाऊयात, टोमॅटो घेऊयात आणि मग निघूयात आपण, कारण की भाजीपाला आता बऱ्यापैकी मी घेतला आहे. ओके. आणि हातात ओझं झालं आहे का माझ्या. आता चिखल झालं आहे ना मार्केटमध्ये,
की पूर्ण कपडे घाण झालेत चिखलामध्ये चालून चालून. चलो चला आता या काकांकडे जे टोमॅटो आहेत ना हे 50 रुपये किलो आहेत आणि पुढे त्या दुसऱ्या दादांकडे आहेत ना टोमॅटो ते 40 रुपये किलो आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जे टोमॅटो आहेत ते बारीक साईज आहे आणि लवकर खराब होतील, पण हे टोमॅटो एकदम कडक आहेत आणि जाड सालाचे. तर जाड सालाचे टोमॅटो चांगले टिकतात म्हणजे जास्त दिवस आणि चांगले पण असतात. ओके चला आता घेते टोमॅटो 50 रुपये किलो आहेत. मंडळी मोबाईल ठेवून देते आता डिक्कीमध्ये, नाहीतर मोबाईल भिजून जाईल कारण की पाऊस पडतोय बघा रस्त्यावर. चलो जशी मी मार्केटमधून घरी आली बघते तर लाईटच गेली घरात. म्हणजे सगळीच पूर्ण गावाची लाईट गेले आणि असं धोतं पाऊस बिलगले ना. आता पूर्ण ओली झाली आहे, पूर्ण भिजली. आता तर लाईट पण गेले. आता भाकऱ्या बनवायच्या होत्या मला. दुपारची मच्छी आहे, पलईचा माशाचा डोका आणला होता ना त्याच्यातून भरपूर आहे. तर बरं मग पापलेट मी फ्रायडेला बनवेन ना असा विचार केलेला. आणि बरं आता भाकऱ्या बनवते मस्त. तर आता लाईट पण गेली. आता कधी येईल काय माहिती नाही. बघू जर जास्त उशीर लागला लाईट यायला तर मग सगळं गरम गरम भातच बनवेल. चला आता कपडे चेंज करून घेते, आधी पूर्ण ओली झाली. चल की बाबू आपण चल. आऊच्या गाडीचा उजेड आहे का? हो मोनिश आला मंडळी, मोनिश आला. ए शुभमने चावी काय ठेवली मग? शुभमने भाऊजीच्याकडे चावी दिली. हा बघा पोरगा कामावरून येता येता सामान पण घेऊन येतो. ठेव इथं चिन्मय घे नेल घे ठेव. मंडळी रस्त्यावर कुत्रे ओरडतात, बिचारे कुत्र्यांचे पण राहायचं बंद. ते बोललं शुभ म्हटत आहे सुभा. क्या हो रहा है? सगळीकडे अंधार झालाय मंडळी, सगळीकडे अंधार झालाय. लाईटीवरती संध्याकाळच्या वेळेलाच कसा काय रोग आला काय माहिती. बोलावा नाही बोलते. तिने सांजाचा टाईम आणि लाईट गेली. कुठं काय झाले आता आमच्या चिन्मयच्या काय झाल्या फोड्या बिड्या. आता कालवून कशा दिसतील फोड्या बिड्या तुझ्या? चावला चिन्मयला झाले सर्दी 2 दिवस. ठेव आतमध्ये नाही, आतमध्ये नाही पडतील भिजतील. बघा मोनिश काय घेऊन आल्या पिशवीमध्ये माझ्या डोक्यावर ठेवतो. आलूचा पाय घसरून दिसला. दादा आला, छोनू दादा आला आपला. पिशवी बघायला आली तर माझ्या आतंकनाची पिशवी. त्यांना दादा बी तशी काय घेणं देणार नाही, त्यांना फक्त खाऊ पाहिजे. हे बघा हा पण पिशवीला वाज घ्यायला आले. बैलांनो दादा आले जा अख्ख्या दिवसांच्या त्याला भेटा. त्या नाही पिशव्या बघता नाही कोणी बाहेर शायल्यावर. मोनू चहा दाबा दरवाजा लाव. हे बघ यो पण हातानं बघते पहिले. बैल यो टोनगा. नमस्कार मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. काल काय मला ब्लॉग कंटिन्यू करायला नाही जमलं कारण की तुम्हाला पण माहीत लाईट गेली तिथे. कारण की लाईट जेव्हा गेली तेव्हा मी तुम्हाला दाखवला ते लाईट काही आलीच नाही अजूनपर्यंत तरी. आत्ता दुसरा दिवस उगावला, सकाळची वेळ तरी पण लाईटीचा काही पत्ता नाही. हो तुझ्याशी पण बोलते. हां तर चला आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. काल लाईट गेल्यामुळे मला काही ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही. आणि एवढा मंडळी धोधो पाऊस पडत होता ना, एवढा धोधो पाऊस पडत होता ना की आमची नुसती म्हणजे सामान वर घेण्याची घाई झाली नुसती. आणि ते बरं झालं मोनिश आणि चिन्मय दोघे पण घरी होते त्या वेळेला, रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला. हे तर प्लांटवर होते, हे काहीतरी 9:30 वाजता घरी आले. मग ते सगळं उचललं. सोफे तर आधीच आणून ठेवले होते आम्ही कारण की मला माहिती होतं घरामध्ये जर कोणी नसेल तर मला एकटीला काही शक्य नाही एवढी वजन वस्तू उचलायची. तर आधीच आम्ही आणून ठेवलं होतं. बाकीची जी काही छोटी मोठी सामानं होती खाली ती मग आम्ही सगळी वर घेतली आणि मग रात्रीपासून आम्ही वरच आहोत. ओके आता घरामध्ये एवढं पाणी भरलं आहे ना, तुम्हाला मी कालच बोलली ना की जर रात्रभर पाऊस पडला तर आपल्या घरात कोणत्याही वेळेला पाणी भरण्याची शक्यता आहे. तर तसंच झालेलं आहे, पूर्ण घरामध्ये पाणी भरलं आहे. तुम्हाला आता दाखवते. आता मला हे टेन्शन झालं आहे की ते आता गॅस वगैरे तर खालीच आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की एवढं तरी लगेच पाणी नाही भरणार, पण खूप जास्त पाणी भरलं आहे. सगळ्या रूम वगैरे सगळ्या पाण्याने भरले आहेत. हॉल, बाहेरचं अंगण, किचन. आणि काल आम्ही ते गॅस शेगडी किचन ओट्यावरच ठेवली. पण राहते एवढं काही पाणी भरणार नाही आणि पाणी खूप जास्त भरलं आहे. तर आता मला जेवण बनवायचं आहे मोनिशला डब्यावर देण्यासाठी कारण की तो
तो आणि आता हे दोघे पण गेल्या 10व्याला काल्लरच्या धक्यावर. आमच्या त्या सासूबाईंचा 10वा होता ना, तिकडे गेले. तर आता मनीष तिकडनं येतोय, तोपर्यंत मी पटपट जेवण बनवते त्याच्यासाठी. तर आता जेवणामध्ये त्याला डब्याला देण्यासाठी अंडा बनवते आणि चपात्या बनवते. ओके, चल आता जाऊयात खाली. तुम्हाला दाखवते आमच्या घरामध्ये किती पाणी भरलेलं आहे पावसाचं. ओके, आणि तुम्ही ते आपल्या घराची अवस्था बघू शकता, कसा सीन झाला आहे तो. तळामळा झाला आहे, तळामळा. तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्येच बोलली की कोणत्याही वेळेला आपल्या घरामध्ये पाणी भरू शकतं. कालपासूनची लाईट गेली आहे, ती काय आलीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या घरामध्ये अंधार अंधार दिसत असेल. ओके, चला आता असं सगळं सामान वगैरे हलवले आपण घरातून. रूमची अवस्था दाखवली तुम्हाला. हे बघा, रूमचा दरवाजा ओपन केला आहे आणि पूर्ण पाण्याने आपले रूम्स वगैरे भरलेले आहेत. हे बघा, एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हतं झालं. सगळा पाणी आमच्या घरामध्ये भरला आहे मंडळी, सगळा पाणी आमच्या घरात भरला आहे. हे बघा, आता इथे घेतलं आहे मी मोनिशला डब्यामध्ये द्यायला अंडा भुर्जी बनवायला. ओके, आणि टोपामध्ये ठेवलं आहे आंघोळीसाठी गरम पाणी करायला. ओके, हा बघा चालला कामावर. आज मोनिशला थोडासा लेट झाला कामावर जायला, जरा उशिरा झोपलो आम्ही. सगळी सामान आम्ही वर ठेवत होतो ना, त्याच्यामुळे. एकतर लाईट नव्हती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ पण मला शूट नाही करता आला रात्री. चालला कामावर. आणि माझ्या गाडीला काय झालं आहे काय माहिती, ब्रेकच हे होत नाही तिचा. तर ते पण आता घेऊन जायचे गॅरेजला. आता कुठे जाऊन पाऊस थांबला आहे, असं थांबला ना आज दिवसभर, तर हे सगळं पाणी कमी होईल, लगेच भरलं आहे ते. तर आता मनीष पण गेला कामावर आणि चेन्नई तर झोपला. हे तर धाब्यावरून डायरेक्ट प्लांटवरच गेल्यात. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. जरा थांबला होता, पण आता पुन्हा त्याने सुरुवात केलेली आहे. आणि आता तुम्ही पण बघितले घरामध्ये किती पाणी भरलं. आता पाऊस सुरू होऊन 4 दिवसही नाही झाले, तर आमच्या घरामध्ये अशी बिकट अवस्था झाली. पूर्ण पाणी भरले घरामध्ये. 4 महिने पाऊस पडेल, मग 4 महिन्यामध्ये तर पूर्ण खालचा फ्लोअर पाण्याखाली जाऊ शकतो. असं टेन्शन झालं आहे. नवं सामान तर वरती आणून ठेवलं आहे, जसं जागा भेटी तसं आणून टाकून दिलं आहे. ते आता सगळं व्यवस्थित लावावं लागेल, त्याच्यामध्येच 2-3 दिवस जातील. दुसरी गोष्ट म्हणजे मोनिशने मग गाडी शुभमच्या घरी नेऊन चार्जिंगला लावली आणि मोबाईल वगैरे तिथेच नेऊन लावले होते चार्जिंगला. तेव्हा कुठे मला आज सकाळी जाऊन तुमच्यासोबत बोलायला तरी भेटलं, ब्लॉग तरी शूट करायला भेटलं. कारण की रात्री मोबाईल मग स्विच ऑफ झाले असते. मग शुभमच्याकडे मोनिश गाडी पण घेऊन गेला, तिथेच त्याच्या गाडीच्या बॅटऱ्या चार्जिंगला लावल्या. प्लस आमचे मोबाईल पण सगळ्यांचे तिथे चार्जिंगला लावले. तेव्हा कुठे जाऊन आता मी ब्लॉग तरी शूट करू शकले थोडं पण. ओके, तर पावसाने आता पुन्हा एकदा खूप जोरदार हजेरी लावलेली आहे. पाऊस असा वाटते बुडवेल आम्हाला. चला आता असं ब्लॉगचं मी इथेच एंड कर. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.